बोर्डकडनं विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात, परंतु विद्यार्थ्यांना त्या माहितीच नसतात. आणि ॲज अ बोर्ड एक्झामिनर मला त्यात सूचना तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतायत. कारण ह्या सूचना तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. चला तर पाहूया बोर्डने अशा कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना आपल्याला पाळाव्या लागतात. आणि बऱ्याचशा तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा हे सगळं ऐकल्यानंतर होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता 20 तारखेला तुमचा पहिला पेपर आहे. तर पेपरला जाण्यापूर्वी या सूचना तुम्हाला सगळ्या माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सूचना तुम्हीही ऐका, नीट ऐका, काळजीपूर्वक प्रत्येक सूचना लक्षात घ्या आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवू शकता, विचारू शकता आणि हे शेअर सुद्धा करायला विसरू नका. कारण ॲज अ बोर्ड एक्झामिनर ह्या सूचना सहसा तुमच्यापर्यंत येत नाहीत. परंतु त्या मला माहिती असल्यामुळे मी शेअर करत आहे. तुम्हाला आवश्यक तिथे प्रूफ सुद्धा दाखवेल, की हे बोर्डनं सांगितलेल्या, वेळोवेळी जारी केलेल्या ह्या सूचना आहेत. आणि हे जरूर शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा. बघूया सूचना. पहा स्पष्ट दिलेलं आहे विद्यार्थ्यांकरिता सूचना. सो पहिली महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही जे काही तुमचं हॉल तिकीट सोबत घेऊन जाता ते दररोज तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या सेंटरवर न्यायचं आहे. हॉलमध्ये तुम्हाला ते सोबत असलं पाहिजे. त्याची एक झेरॉक्स आणि ओरिजिनल असं दोन्ही सोबत ठेवा. त्यावर तुम्हाला जे पर्यवेक्षक येतात तर त्यांना सह्या करायच्या असतात. दुसरी महत्त्वाची सूचना आहे, की तुम्हाला जर बारकोड स्टिकर वगैरे हॉलमध्ये दिला तर त्याच्यावरचा क्रमांक, सीट नंबर तुमचा त्यावर लिहिलेला असतो. तो व्यवस्थितरित्या त्यावरचे क्रमांक पाहून घ्यायचे आहेत. एखाद्या वेळेस स्टिकर फाटलेला वगैरे असू शकतो किंवा नंबर चुकीचा असू शकतो. तिसरी महत्त्वाची सूचना आहे पहा, की आणि ही सगळ्यात महत्त्वाची अशी सूचना आहे तुमच्यासाठी, सप्लिमेंट. पुरवण्या घेतल्याच्या नंतर तुम्ही विसरून जाता, की पुरवण्यांवर सुद्धा आपल्याला आपला सीट नंबर लिहायचा असतो. पण लिहिण्याच्या ओघामध्ये विद्यार्थी पुरवण्यांवर सीट नंबर लिहीत नाहीत. तर लक्षात ठेवा पुरवणीवर तुमचा सीट नंबर भरायचा आहे. अक्षरात आणि अंकामध्ये तुम्हाला तो भरायचा आहे. बघा इथं अक्षरात, अंकात बिनचूक लिहून सही करा. त्यावर सही सुद्धा आहे सप्लिमेंटवर. वेळोवेळी जिथं सह्या सांगितलेल्या आहेत ते लक्षात ठेवा. तुम्हाला उत्तरपत्रिकेवर, मेन उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर सही करायची असते आणि सप्लिमेंटवर सुद्धा तुम्हाला सह्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्याच मी तुम्हाला इथे सांगते आहे. बाकीच्या इथे दाखवलेल्या आहेत. तुम्ही नंतर वाचू शकता. आता 5 क्रमांकाची सूचना पहा. तुम्हाला उत्तरपत्रिका मिळाल्याच्या नंतर आन्सर शीट तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉलमध्ये एंट्री कराल, हॉलमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला उत्तरपत्रिका मिळते. ती मिळाल्यानंतर ती चांगली आहे का? त्याचे पान फाटलेलं आहे का? त्याचा दोरा निघालेला आहे का? याची जरूर खात्री करून घ्या. बघा 5वी सूचना दिलेली आहे. ती सुस्थितीत असल्याची, सर्व पाने असल्याची खात्री करून घ्या. एखाद्या वेळेस शेवटचं एखादं पान नसतं, कधी-कधी पान फाटलेलं असतं, एखाद्या वेळेस त्याचा दोरा निघालेला असतो. सो ही सूचना जरूर लक्षात घ्या आणि म्हणून म्हणते, की या सूचना जरूर आपापल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आता पुढची सूचना अशी आहे पहा, की ही अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हा सर्वांसाठी. बरेचसे विद्यार्थी दोन्ही बाजूला मार्जिन सोडतात, उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूला. बघा इथे महत्त्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे, की उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नये. केवळ डाव्या बाजूसच समास सोडावा. म्हणजे उत्तरपत्रिकेच्या लेफ्ट साइडलाच तुम्हाला मार्जिन सोडायचं आहे. काही विद्यार्थी राइट साइडला सुद्धा मार्जिन सोडतात. तर तिथे तुम्हाला ती मार्जिन सोडू नये. अशा प्रकारची सूचना मुद्दाम दिलेली आहे. सो ही सूचना लक्षात ठेवा. दोन्ही बाजूला मार्जिन मारायच्या नसतात. आता पुढची सूचना पहा. काही वेळेस काय होतं, की उत्तरपत्रिकेचं काही विद्यार्थी असे असतात, की चीटिंग करणारे असतात. तर ते एखादं उत्तरपत्रिकेचं पान वगैरे फाडतात. तर अशा प्रकारचे पानं वगैरे फाडू नये. अदरवाईज तुम्हाला शिक्षा होऊ शकते. त्यानंतर 9वी महत्त्वाची सूचना आहे पहा. तुम्हाला जेव्हा आन्सर शीट देतात, तर त्यावेळेस पर्यवेक्षक त्याच्यावर सही करतात. पर्यवेक्षक त्या आन्सर शीटवर सही करतात. तर ती सही केलेली आहे का नाही? बघा कुठे असते सही तुम्हाला दाखवते. तर ती सही केलेली आहे का नाही हे तुम्हाला पाहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुरवण्यांची संख्या उत्तरपत्रिकेच्या पृष्ठभागावर बिनचूक नोंदवायची आहे. 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पर्यवेक्षकाची स्वाक्षरी आहे का पहा आणि पुरवण्यांची संख्या नोंदवा. बघा मी दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवते. पहा, इथे असणार आहे पर्यवेक्षकाची सही. ओके. इथे. सो हा कोरा भाग असतो. तर इथे तुमच्या पर्यवेक्षकाने म्हणजे तुमच्या एक्झाम हॉलवर जे सर आलेत, मॅडम आल्यात, त्यांनी सही केलेली आहे का याकडे जरूर लक्ष द्या. त्याचबरोबर पहा, तुम्हाला ज्या पुरवण्या घेतलेल्या असतात तुम्ही त्याची तुम्हाला इथे नोंद करावी लागते बघा. सप्लिमेंट्स अटॅच्ड. सो पहा इथे तुम्हाला दिसेल सप्लिमेंट्स अटॅच्ड. सो इथं तुम्हाला मेन आन्सर बुक 1 लिहिलेलं असतं. तुम्ही जितक्या सप्लिमेंट घेतल्या तिथं लिहायचं. सपोज तुम्ही जर 2 सप्लिमेंट घेतलेल्या असतील, तर तुम्हाला इथे 2 लिहावं लागेल आणि हा 1 प्लस ह्या 2 टोटल किती होतात? 3 होतात. तर ते 3 तुम्हाला इथं लिहावं लागेल. सो या पद्धतीनं पुरवण्यांची संख्या शेवटी लिहायची असते, परंतु लिहायला मात्र विसरू नका. विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो कच्चं लिखाण कुठं करायचं? रफ वर्क विशेषतः मॅथला प्रॉब्लेम येतो. रफ काम कुठं करावं? तर पहा रफ काम हे वेगळं पान तुम्ही लावायचं नसतं. तर रफ काम करण्यासाठी तुम्ही आता इथे पण महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की इथे डाव्या बाजूला तुम्ही रफ काम करू शकता. उत्तरपत्रिकेची डावी बाजूचं जे पान असतं त्यावर तुम्ही करू शकता. याहीपेक्षा बेटर आयडिया मी तुम्हाला सांगते, की तुम्ही एक सप्लिमेंट घ्या. एक एक्स्ट्रा सप्लिमेंट घ्या सरांना मागून आणि त्या पेजवर रफ असं लिहा स्पष्टपणे वर आणि त्या सप्लिमेंटवर तुम्हाला जे रफ काम आहे ते करायचं. पण ती सप्लिमेंट सगळ्यात शेवटी जोडायला विसरायची नाही. सो अशा पद्धतीनं तुम्ही एक एक्स्ट्रा रफ सप्लिमेंटसाठी तुम्ही सप्लिमेंट घ्या रफसाठी
आणि ती सप्लिमेंट घेऊन त्याच्यावर रफ काम करा. प्रत्येक वेळेस सोबत ठेवा रफ काम करण्यासाठी. 1 लागो 2 लागो. पण ह्या सप्लिमेंट सगळ्यात शेवटी जोडायच्या. तुमच्या ज्या सप्लिमेंट इतर असतील त्याही जोडा आणि त्याच्यापेक्षा शेवटी ही तुम्हाला रफ सप्लिमेंट केलेली प्रूफ म्हणून जोडावीच लागते. ती घरी घेऊन जायची नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला, की पेन वापरल्यावर सरांची सही घ्यायची का? तर बघा त्यासाठी तुम्हाला ही सूचना मुद्दाम दाखवते आहे. बोर्डने तुम्हाला दिलेला आहे, की उत्तराचा काही भाग खोडला असेल किंवा तुम्हाला शाईत बदल करावा लागला असेल किंवा काही वेळेस तुम्ही काळ्या निळ्या शाईनं रेघ मारता, तर ती जर मारली असेल, अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये. म्हणजे तुम्हाला तुमच्या हॉलवर जे टीचर आलेले आहेत, त्यांची सही घ्यायची गरज नाहीये. पूर्वी ही रूल होता, की सही घ्यावी लागायची पेनमध्ये बदल केल्यास. परंतु आता पेनमध्ये बदल केला तरी सुद्धा सही घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्रूफ सहित दाखवते आहे. तुम्हाला ह्या बोर्डनेच दिलेल्या सूचना आहेत. तुम्ही ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला या सूचना वाचायला, पाहायला मिळतात. पण तेव्हा तुम्हाला वेळ नसतो. त्यामुळे या सर्व सूचना आत्ताच पहा आणि शेअर जरूर करा. पुढची सूचना पहा. उत्तरपत्रिकेवर निळ्या किंवा काळ्या शाईचा उपयोग करावा. अन्यथा मजकुरास गुण दिले जाणार नाहीत. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की काळी शाई वापरता येत नाही. तर बघा बोर्डने इथे स्पष्ट सूचना दिलेली आहे, की निळी किंवा काळी शाई तुम्ही वापरू शकता. तेव्हा पुन्हा लक्षात घ्या आणि यासाठी हे प्रूफ म्हणून विद्यार्थ्यांना, तुमच्या मैत्रिणींना जरूर दाखवा. अनेक जणांच्या ह्या शंका असतात, त्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवलेला आहे. शेअर जरूर करा. आता पुढची सूचना अशी आहे बघा, की विद्यार्थ्यांजवळ जर काही मजकूर सापडला, काही चिठ्ठी सापडली, काही पुस्तक, काहीही, तर त्या विद्यार्थ्याला शिक्षा होऊ शकते. हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सो कॉपी मुक्त सध्या खूप जोरात चालू आहे. त्यामुळे तर अजिबातच काही घेऊनच जायचं नाही आहे. रफ कागद सुद्धा सोबत न्यायचा नाही. पहा 18 नंबरची सूचना आहे, की परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये विद्यार्थ्याला काही अडचण जरी आली, तरी पण त्याला हॉलच्या बाहेर जाता येत नाही. लक्षात ठेवा, पहिल्या अर्ध्या तासात अजिबात बाहेर जाता येत नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची सूचना आहे, की प्रत्येक पेपर संपण्याच्या पूर्वी 10 मिनिटं अगोदर एक बेल दिली जाते. 10 मिनिट आधी म्हणजे ती इशाऱ्याची घंटा असते, की तुमचा पेपर संपवा, बांधायचं राहिलं असेल तर बांधून घ्या वगैरे, वगैरे. आणि इथे मला आणखी एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, की शेवटचे 10 मिनिटाच्या म्हणजे शेवटचे 10 मिनिटं राहिलेले जर असतील, तर त्यानंतर सप्लिमेंट मिळत नाही. तुम्हाला जर एखादी सप्लिमेंट घ्यायची असेल, तर घड्याळकडे शेवटी-शेवटी लक्ष जरूर द्या. जर 10 मिनिटाच्या अगोदर असेल वेळ, तर तुम्हाला सप्लिमेंट मिळतात. पण जर शेवटचे 10 मिनिटं राहिले असतील, तर त्या शेवटच्या 10 मिनिटात कोणताच टीचर सप्लिमेंट देत नाही. तुम्हाला जर सप्लिमेंट लागणार असेल, तर ती 10 मिनिटाच्या अगोदरच तुम्हाला घेऊन ठेवावी लागते. ह्या सूचनासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा. पुन्हा-पुन्हा हे ऐकून जरूर जा. त्यानंतर पहा, पुढच्या काही महत्त्वाच्या सूचना. पहा पहा काही विशेष सूचना आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच तोंडी सांगते आहे. सो पुढची महत्त्वाची सूचना आहे पहा, की विद्यार्थ्यांनी परीक्षागृहामध्ये कॅल्क्युलेटर वगैरे सारख्या साधनांचा उपयोग करता येणार नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरता येत नाही, घड्याळ वापरता येत नाही. ते पण कोणतं? डिजिटल वॉच. ओके. सो साध्या घड्याळ तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण डिजिटल वॉच तुम्हाला वापरता येत नाहीत. सो अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या सूचना. अजून 1-2 महत्त्वाच्या सूचना, अत्यंत महत्त्वाच्या सूचना सांगते. पहा, ही महत्त्वाची सूचना, की काही-काही वेळेस विद्यार्थी काय करतात, एकाच प्रश्नाचं उत्तर 2 वेळेस लिहितात. तर अशा वेळेस तुम्हाला वाटतं, की 2 वेळेस लिहिलं, की जे बरोबर आहे ते उत्तर आपलं चेक होईल आणि त्याला मार्क्स मिळतील. पण पहा अशी महत्त्वाची स्पष्ट सूचना आहे, की एक प्रश्न अथवा उपप्रश्न एकापेक्षा अधिक वेळेस सोडवलेला असेल, तर यापैकी प्रथम लिहिलेला उत्तरास बघा, प्रथम लिहिलेल्या उत्तरास तुम्हाला दिसत असेल इथं, पहा पुन्हा एकदा दाखवते. प्रथम लिहिलेल्या उत्तरास, पहा इथं दाखवते अजून, प्रथम लिहिलेल्या उत्तरास गुणदान करावे. म्हणजे पहिल्यांदा जे तुम्ही उत्तर सोडवाल त्यालाच तुम्हाला मार्क पडतो. एकाच प्रश्नाचं उत्तर 2दा लिहिलं असेल आणि दुसऱ्यांदा लिहिलेलं उत्तर तुमचं बरोबर आहे. पहिलं चूक आहे समजा, पण तो पहिलंच चेक करणार. दुसरं बरोबर असेल तरी तिथं मार्क पडत नाही. सो शक्यतोवर 2 वेळेस उत्तर लिहिण्यात वेळ घालवू नका. त्याचबरोबर पुढची सूचना पण महत्त्वाची आहे पहा. काही वेळेस काय करतात विद्यार्थी, खूप वेगवेगळ्या पानांवर उत्तरं लिहितात. एकाच प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नात समजा 6 सोडवा आहे. तर पहिल्या प्रश्नातलं पहिलं एका पानावर, दुसरं दुसऱ्याच पानावर, तिसरं 5व्या पानावर, असं खूप वेगवेगळ्या पानांवर उत्तरं लिहितात. तर पहा इथं स्पष्ट सूचना आहेत, की असं जर केलेलं असेल तर पुरवणी पृष्ठ क्रमांक 2, मुख्य उत्तर पत्रिकेच्या पृष्ठ क्रमांक 5 वरून असा उल्लेख करावा. सो बोर्ड एक्झामिनरला हे सगळं लिहावं लागतं. त्याने जर 2 पानावर दुसऱ्या पानावर उत्तर लिहिलं असेल, तर तिथून लिहावं लागतं, की 2 वरून घेतले, 5 वरून घेतले, असं लिहावं लागतं. तर त्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, क्रम बदलू नका. प्रश्नांचा क्रम अजिबात बदलू नका. एखादा प्रश्न येत नसेल तर अंदाजे तिथंच जागा सोडा उत्तरासाठी. परंतु क्रमांक म्हणजे क्रम बदलू नका किंवा एक प्रश्न एका पानावर, त्याचा राहिलेला प्रश्न दुसऱ्याच कोणत्यातरी पानावर, असं अजिबात करू नका. सो ही जी सूचना आहे पहा, ती बोर्डने पाठवलेली सूचना आहे. तुम्हाला इथेच लागलेली प्रूफ त्याचं दाखवते बघा. हे आहे बोर्डकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना. पहा इथं तुम्हाला दाखवते मुद्दाम. सो हे आहेत मार्गदर्शक सूचना आणि यामधलीच आता मी तुम्हाला सूचना दाखवली. प्रूफ तुम्हाला दाखवते आहे, की ह्या सगळ्या बोर्डच्या सूचना आहेत. त्यामुळे ह्या सूचना जरूर शेअर करा आणि ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो या सूचना जरूर शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल
तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक सो मच फॉर वॉचिंग. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर जरूर करा, कारण ह्या सूचना त्यांना माहिती असायलाच हव्यात. थँक सो मच फॉर वॉचिंग. थँक